निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। आमदार शरद सोनवणेंकडून पत्रकारांना धमकी, अर्वाच्य भाषा अन पत्रकार संघाकडून जाहीर निषेध। तर पत्रकार सुरेश वाणी यांनी केला आमदार शरद सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल। जुन्नर तालुक्यातील अजनावळे येथील आश्रमशाळेत अदानी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची बैठक सुरू असताना आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार सुरेश वाणी यांच्याशी कथितरित्या अर्वाच्य भाषेत वक्तव्य करून धमकी दिल्याचा आरोप करण्यात येतोय। तसा व्हिडिओ हा व्हायरल होत आहे। शरद सोनवणे यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामुळे राज्यभरातून आमदार सोनवणे यांच्यावर सर्वच स्तरांमधून संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकारामुळे पत्रकारांनी देखील तीव्र संताप व्यक्त केलाय। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघानं देखील या घटनेचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध व्यक्त केलाय। पहिल्यांदा हा व्हायरल व्हिडिओ आपण बघूयात, काय म्हणालेत शरद सोनवणे बघूयात। माझी हा विषय माझा नाही, त्या माझ्याने गोंधळ करून ठेवला तुमच्या सगळ्यांचा। ऐका सकाळ ते तुला कौतुक भेटलं सांगतो काय ते हे मला याची वेळ झाली नसतील या समासाची, ते तुमचे लाड नडतायत आपल्या सगळ्यांना। मी अतिशय स्पष्ट सांगतो, यांचे लाड नडतायत वाणी साहेबांचे। आणि तुम्ही धंदा काढून ठेवलाय ना सर्वांनी, धंदा हे धंदे खोल झाले सगळे, हे इथून दंगल घडवतील हे वाणी। मी आपल्याला सांगतो, ऐका सत्य काय मला सांगा। 21ची सोनवणेच्या बाबतीमधला काल त्याने रिपोर्ट केला, त्याने काय केलं, त्याने काय लिहिलं स्पष्टपणे, रद्द झाली जवळ 21 तारीख रद्द झाली का मॅडम? मग मला सांगा हे का, हे कशासाठी? जिल्हाधिकाऱ्याला फोन केला तुम्ही? पण जाऊ द्या, ते 15 वर्ष होत्या ते आणि मी आहे मी पाहतो एकदा, मी आहे ते शरद सोनवणे माझं नाव आहे, असे माझ्या खूप कल्पना लागलेली आहे पहिल्यापासून, मी आहेच ना। ते असं तुमचं पाहणार ते नंतर आज नाही इथं काय तुमचा अधिकारच नाही। कोण आहे तुम्ही? नागरिक घरी तुमच्या बरे नागरिक, आमची वाट लागतो तुम्ही नागरिक गेले। हे बघा विषय असा आहे, आम्ही साधे माणसं आहे, याची कशाला इज्जत सांगतो तुम्ही? तळमळ किती या लोकांची हो? मला तर स्पष्ट म्हणणं आहे, काल गोंधळ तुम्ही करून ठेवल्यामुळे प्रशासन तो चर्चा नाव शेवटी। बरं विद्यमान खासदार तुम्ही निवडून दिला आहे की नाही? जिवंत आहे, तुम्ही दिलाय सगळ्यात जास्त मत दिली। बैठकीदरम्यान पत्रकार सुरेश वाणी यांना उद्देशून 15 ऑगस्ट होऊ द्या, माझ्यावर याआधी भरपूर गुन्हे आहेत, वाणी तुमच्याकडे बघून घेतो, अशा आशयाचं वक्तव्य केल्याचा आरोप या व्हिडिओमध्ये दिसत आहे। पत्रकारांचे धंदे झालेत अशा प्रकारचं वक्तव्य करून आपल्या अकलेचे तारे या आमदार महोदयांनी तोडलेले दिसत आहेत। यावेळी पत्रकारांचा अवमान केल्याचा आरोपही विविध संघटनेने केला आहे। दरम्यान पत्रकार सुरेश वाणी यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। एकीकडे पत्रकारांना संरक्षण देण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे मात्र सरकारच्याच आमदारानं जाहीर सभेतून पत्रकारांना अशी धमकी द्यायची, हा प्रकार सरकारचा देखील दुटप्पीपणा दाखवणारा आहे। आता आमदार शरद सोनवणे यांच्या या वक्तव्यावरून त्यांचेच नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेत आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। यावेळी पत्रकार वाणी यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर माहिती दिली आहे, ती देखील बघूयात। वार्तांकन करण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो होतो। त्याच्या आदल्या दिवशी या अदानी प्रकल्पातलं जनसुनावणी रद्द व्हावी म्हणून सूरज वाजगे उपोषणाला बसलेले आहेत। त्या संदर्भात मी माजी आमदार अतुल बेनके यांची मुलाखत घेतली। त्या मुलाखतीमध्ये माजी आमदार अतुल बेनके असं म्हणाले की माझं जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि 21 तारखेची जनसुनावणी रद्द होणार आहे आणि ते रद्द होणार आहे असे बेनके यांनी सांगितल्याचा मी एक टेक्स्ट मेसेज केला, तो ग्रुपवर टाकला। त्याच्यानंतर त्यांची जी मुलाखत आहे ती मुलाखत पूर्ण आजही यूट्यूबला आहे, ती मी ग्रुपवर सगळीकडे व्हायरल केली, जे आहे ते मी मांडलं। नंतर मी त्या मीटिंगला गेल्यानंतर विद्यमान आमदार महोदय उभे राहिले,
तिथं लोकांचा खूप आक्रोश होता की आम्हाला बाकीचं काही नको आहे, हा अदानी प्रकल्पच नको आहे. नंतर शरददादांनी माझ्याकडे पाहून म्हणाले, ही लोक चुकीच्या बातम्या करतात, खोट्या बातम्या करतात. माझी आमदारांचं म्हणणं घेतलं, कलेक्टरशी का नाही बोलले, माझ्याशी का नाही बोलले, आणि यांनी एक मेसेज व्हायरल केला की 21 तारखेची सुनावणी रद्द झाली. आणि मग असं त्यांनी म्हणाल्यानंतर मी त्यांना हात वर करून म्हणत होतो की मला माझं म्हणणं मांडायचं आहे. म्हणणं म्हणजे काय, माजी आमदार अतुल बेनके म्हणाले की माझं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि 21 तारखेची जनसुनावणी रद्द होणार आहे. बेनके जे म्हणाले त्याची मी बातमी केली. शरददादांना मी हात वर करून सांगण्याचा प्रयत्न करत होतो, म्हणजे प्रशासनाला देखील. विशेष म्हणजे त्या बैठकीला DYSP धनंजय पाटील होते, जुन्नर पोलीस स्टेशनचे गुंडसाहेब होते, प्रांत मॅडम होत्या, तहसीलदार होते, सगळ्याच विभागाचे अधिकारी होते. ह्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शरददादा सोनवणे यांनी मला धमकी दिली की तुम्ही काय करताय आम्हाला माहिती आहे, माझ्यावर अनेक गुन्हे दाखल आहे, 15 तारीख जाऊ द्या, मग मी तुमच्याकडे पाहतो. त्यामुळे शरददादा ज्या पद्धतीनं बोललेले आहेत, त्यामुळे त्यांच्या ह्या बोलण्यामुळं माझ्या जीविताला धोका आहे. पोलिसांनी मला संरक्षण द्यावं आणि नियमाला अधीन राहून त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशा प्रकारची. डॉक्टर पवन खेमनर यांचे मातोश्री हॉस्पिटल साकूर व शेळके ॲक्सिडेंट व जनरल हॉस्पिटल संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमानाने महात्मा फुले जन आरोग्य योजना एकत्रित प्रधानमंत्री योजना अंतर्गत 5 लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय सेवा, मोफत आरोग्य निदान शिबिर. शिबिरात फ्रॅक्चर, संधिवात, कंबरदुखी, गुडघेदुखी, मानेचा विकार, हृदयरोग, दमा, मधुमेह, मेंदूचे विकार, बालरोग, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार, कॅन्सर, सांधा व फुफ्फुस विकारावर उपचार, जठर व आतडे शस्त्रक्रिया, स्त्रीरोग चिकित्सा इत्यादी आजाराच्या रुग्णांची तपासणी व उपचार केले जाईल. वरील आजाराचे निदान झाल्यास मान्यताप्राप्त रुग्णालयातून मोफत उपचाराची सोय केली जाईल. तसेच सर्व कंपन्यांचे कॅशलेस व मेडिक्लेम सुविधा उपलब्ध. शिबिराचे ठिकाण डॉक्टर पवन खेमनर यांचे मातोश्री हॉस्पिटल साकूर, तालुका संगमनेर. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी. वेळ सकाळी 9:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.